नमस्कार. आज आपण इथे मॅनोमीटर्स त्याच्यामध्ये सिंपल मॅनोमीटर आणि डिफरन्शियल मॅनोमीटर बघणार आहोत. ह्याच्या अगोदर प्रेशर हेड, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रेशर्स आहेत त्याचे रिलेशन्स काय आहेत, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले आहेत, प्रेशर मोजायचे आणि त्याचे क्लासिफिकेशन्स काय काय आहेत, तर हे आपण पाहिलं होतं. तर हे जी व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये मॅनोमीटर्स आपण बघणार आहोत. तर याच्या अगोदरची जी काय स्लाइड होती, व्हिडिओ होती, त्याच्यामध्ये आपण प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे क्लासिफिकेशन बघितलेले होते. तिथं पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. तर मॅनोमीटर जे आहेत, तर ह्या मॅनोमीटरचे दोन टाइप्स पडतात, सिंपल आणि डिफरन्शियल. सिंपलचे दोन पडतात, एक पिझोमीटर युट्यूब आणि सिंगल कॉलम. दुसरं युट्यूबचे दोन पडतात, फॉर गेज प्रेशर अँड फॉर व्हॅक्यूम प्रेशर. सिंगल कॉलमसाठी व्हर्टिकल आणि इन्क्लाइंड. आणि डिफरन्शियल साठी दोन पडतात, युट्यूब आणि इन्व्हर्टेड युट्यूब. तर मॅनोमीटर सिंपल ज्या वेळेला मी कन्सिडर करतोय त्यावेळेला एक साधारण एक पाईप आणि त्याला एक युट्यूब जोडलेली दिसेल. आणि डिफरन्शियल असेल त्यावेळेला दोन पाईप्सचे क्रॉस सेक्शन तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि त्याला युट्यूब अटॅच केलेली दिसेल. तर हाच दोन्हीमध्ये डिफरन्स आहे सिंपल आणि डिफरन्शियल मॅनोमीटर मध्ये. त्याच्यामध्येच सिंपल मॅनोमीटर मध्ये सुद्धा तीन टाइप्स पडतात, एक पिझोमीटर युट्यूब आणि सिंगल कॉलम. पिझोमीटर असेल तर फक्त त्याला एक राईट अँगल ट्यूब जोडलेली असते. युट्यूब साठी ही जी युट्यूब आहे अशा प्रकारची युट्यूब जोडलेली असते. आणि सिंगल कॉलम आहे ह्याच्यामध्ये युट्यूबच्या एका साईडला एक रिझर्वायर जोडलेला असतो. तर तो या प्रकारे. तर हा काय झाला याचा डिफरन्स जर बघायला गेला डायग्राम मध्ये, तर ह्या प्रकारे तुम्हाला डिफरन्स बघायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये युट्यूब याचा अर्थ हा युट्यूब आहे. आणि इन्व्हर्टेड मध्ये जी युट्यूब आहे ती उलटी अशी जोडलेली असते, इन्व्हर्ट केलेली असते. तर हा डिफरन्शियल मध्ये या दोन टाइप्स मध्ये डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपण वन बाय वन एक एक पार्ट बघूया. तर पहिल्यांदा मॅनोमीटर, द डिव्हाइस युज्ड फॉर मेजरिंग द प्रेशर ॲट ए पॉइंट इन ए फ्लुइड by balancing the column of the fluid by same or another column of fluid. फॉर एक्झाम्पल, समजा एखादी पाईप आहे, ही एक पाईप आहे आणि ह्या पाईपचा मी क्रॉस सेक्शन घेतला तर मला कसा दिसेल, तो सर्क्युलर दिसेल. आणि या सर्क्युलरला मी काय केलं की एक ट्यूब जोडली. एक ट्यूब जोडली, कुठे जोडली, तर याच्या सरफेसवर जोडली. तर नेहमी लक्षात ठेवायचं, मॅनोमीटर हा नेहमी सरफेसवर जोडला जातो, अटॅच केला जातो. आणि पिटो ट्यूब जे आहे, पिटो ट्यूब सेंटरला अटॅच केली जाते. पिटो ट्यूब कुठे अटॅच केली जाते, सेंटरला. आणि मॅनोमीटर सरफेसवर. त्यामुळे पिटो ट्यूब व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी वापरतात आणि मॅनोमीटर प्रेशर मोजण्यासाठी वापरला जातो. तर पहिल्यांदा डेफिनेशन समजून घेऊया. ए डिव्हाइस म्हणजे हा जो जोडलाय हा काय डिव्हाइस आहे, युज फॉर मेजरिंग द प्रेशर, प्रेशर मोजण्यासाठी वापरलेला आहे. प्रेशर कुठलं, ऍट ए पॉइंट म्हणजे एखाद्या पॉइंटचं, म्हणजे हा इथं जो पॉइंट आहे ह्या पॉइंटचं प्रेशर, बाय बॅलन्सिंग द कॉलम ऑफ द फ्लुइड, म्हणजे इथं जो काय लिक्विड असेल त्याचा बॅलन्स, म्हणजे पाईप मधलं लिक्विड आणि इथं जे असणारं लिक्विड आहे ह्याचा बॅलन्स करून आपल्याला प्रेशर मोजायचं असते किंवा हा प्रेशर दाखवतो. बाय सेम और अनदर कॉलम ऑफ द फ्लुइड, म्हणजे इथं फक्त एकच कॉलम आहे. इथं तुम्हाला इथे एक कॉलम आणि इथे एक कॉलम असे दोन तुम्हाला कॉलम दिसतील. तर ह्याला म्हणायचं आपण मॅनोमीटर. आता मॅनोमीटर जे आहे तर ते सरफेसवर अटॅच करतात, ऍट सेंटरवर नाहीत. आणि प्रेशर मोजण्यासाठी यूज केला जातो. याचे दोन टाइप्स पडतात, एक म्हणजे सिंपल आणि दुसरा डिफरन्शियल. तर सिंपल मध्ये एकच पाईप तुम्हाला बघायला मिळेल, डिफरन्शियल मध्ये दोन बघायला मिळतील. तर हा सिंपल आणि डिफरन्शियल मध्ये हा डिफरन्स आहे. सिंपल मॅनोमीटर, इट कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब हॅव्हिंग वन ऑफ इट्स एंड कनेक्टेड टू ए पॉइंट. म्हणजे ही एक ग्लास ट्यूब आहे, ही जी दिसते ही काय ग्लास ट्यूब आहे. आणि ही कनेक्ट कुठं केली जाते, एका पॉइंटवर कनेक्ट केली जाते, वेअर वी वॉन्ट टू मेजर दी प्रेशर. तर ज्या पॉइंटला आपल्याला प्रेशर मोजायचं आहे त्या पॉइंटला कनेक्ट केले जाते. आणि याचा जो दुसरा पार्ट आहे तो ऍटमॉस्फिअरला ओपन असतो.
ॲटमॉस्फिअर मॅनोमीटर ऑलवेज अटॅच ऑन द सरफेस, हे मगाशीच सांगितलेलं आहे. दुसरं ह्याचे तीन तीन टाइप्स पडतात: पिझोमीटर, सिम्पल युट्यूब मॅनोमीटर आणि सिंगल कॉलम मॅनोमीटर. तर आता हे तिन्ही डिफरन्स बघूया. पिझोमीटर मध्ये ही जी पाईप आहे त्याला राईट अँगल ट्यूब जोडलेली असते, ह्याला आपण म्हणतो पिझोमीटर. दुसरं सिंपल युट्यूब मॅनोमीटर, ह्याच्यामध्ये युट्यूब अटॅच केलेले असते आणि या युट्यूब मध्ये अजून एक लिक्विड असतं की पाईप मधल्या लिक्विड पेक्षा वेगळं आहे आणि ते ह्या पाईप मधल्या लिक्विड पेक्षा जड आहे, की ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त आहे किंवा डेन्सिटी जास्त आहे. दुसरं सिंगल कॉलम. सिंगल कॉलम मध्ये बघा की जी लेफ्ट लिंब आहे किंवा एक साइड जी आहे, त्या एका साइडवर एक रिझर्वायर अटॅच केलेला असतो. तर हा तिन्ही मध्ये डिफरन्स आहे. आपण वन बाय वन पुढे पुढे बघणार आहोत डिटेलमध्ये. तर नेक्स्ट आहे पेझोमीटर. तर पेझोमीटर एक सिंपल डिव्हाइस आहे की जे आपण प्रेशर मोजण्यासाठी वापरतो. आणि हे पेझोमीटर मध्ये काय केलं जातं, एक राईट अँगल ट्यूब असते. राईट अँगल ट्यूब ही पाईपच्या सरफेसवर अटॅच केलेली असते. दुसरं काय की पाईप मध्ये जे लिक्विड आहे ते पिझोमीटर मध्ये जे लिक्विड आहे ते पाईप मधलं लिक्विड मधलंच लिक्विड राईज झालेलं दिसतं तुम्हाला. पाईपचं प्रेशर जसं जसं वाढतं तसं तसं ही जे हाईट आहे, एच म्हणजे हाईट, हाईट इन पिझोमीटर, तर ती हाईट सुद्धा वाढताना दिसते. तर रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द लिक्विड इन द पाईप. ए हा पाईप मधला सेंटरचा पॉइंट आहे आणि तिथलं प्रेशर आहे पी ए. आणि या पाईपचा जो हा ऍक्सिस आहे त्याला आपण म्हणणार आहे सेंटर ऑफ द पाईप. तर आपल्याला ए पॉइंटचं प्रेशर काढायचं असेल तर प्रेशर हेडचा फॉर्म्युला किंवा प्रेशरचा फॉर्म्युला काय, पी इज इक्वल टू रो जी एच. रो म्हणजे डेन्सिटी, जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ज्याची व्हॅल्यू असते 9.81. एच म्हणजे जे हाईट आहे ती हाईट, आणि ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या घ्यायच्यात न्यूटन आणि मीटर मध्ये. तर येणारं जे प्रेशर आहे ते येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. नेक्स्ट आहे सिंपल युट्यूब सिंपल मॅनोमीटर. युट्यूब सिंपल मॅनोमीटर मध्ये ही जी पाईप आहे, सेंटर ऑफ पाईप पण आपण पाहिली. त्या पाईपला एक दुसरी युट्यूब जोडलेली असते, त्याच्यामध्ये जे लिक्विड आहे त्याला आपण म्हटलंय डेन्सिटी रो टू. ही जे डेन्सिटी आहे त्याला म्हणलंय रो वन. सेंटर ऑफ पाईप पासून ते डेटम लाईन पर्यंत जे हाईट आहे ते एच वन आहे. तर हे डेटम लाईन म्हणजे काय, की या डेटम लाईनच्या खाली सेमच लिक्विड आहे. डेटम लाईनच्या खाली सेमच लिक्विड आहे. नेक्स्ट आहे ही जे हे राईट लिंब आणि ही जे ते लेफ्ट लिंब. तर दोन लिंब आहे त्याला. राईट लिंब आहे ते ऍटमॉस्फिअरला ओपन असते. लेफ्ट लिंब आहे ते पाईपला अटॅच असते, सरफेसवर अटॅच असते पाईपच्या. पाईप मधलं जे लिक्विड आहे ते ह्या लिक्विड प्रेशर क्रिएट करतं. प्रेशरमुळे काय होतं, हा जो कॉलम आहे तो राईज होताना दिसतो. त्याची जी हाईट आहे ती H2 आहे. म्हणजे H2 राईट लिंब मधले जे लिक्विड आहे त्याची हाईट आहे. H1 सेंटर ऑफ पाईप पासून ते डेटम लाईन आहे तिथपर्यंतची हाईट आहे. ए म्हणजे काय, की राईट लिंब मध्ये जे लिक्विड आहे आणि सेंटर ऑफ पाईप आहे ह्याच्यामधलं डिस्टन्स म्हणजे ए आहे. बऱ्याचदा ए आणि H1 देतात, H2 देत नाहीत, त्यावेळेला ए प्लस H1 म्हणजेच H2 आहे, हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा असंही म्हणतात की H2 च्या ऐवजी मर्क्युरी मधला डिफरन्स किंवा राईट लिंब मध्ये जे लिक्विड आहे ह्याच्या मधला डिफरन्स देतात, म्हणजेच H2 देतात. आता इथं फॉर्म्युला आपल्याला बनवा लागतो की प्रेशर ऍट पॉइंट ए किती. ह्यासाठी काय करायचंय, तर इथं सेंटरला एक लाईन ड्रॉ करायची. एक लाईन अशी ड्रॉ केली तर आपल्याला दिसेल की डेटम लाईन आहे आणि एक व्हर्टिकल लाईन आहे. व्हर्टिकल लाईनच्या ह्या साईडला राईट साईडला लेफ्ट साईडचं प्रेशर इक्वल टू राईट साईडचं प्रेशर. तर ते आपण इक्वेट करणार आहोत. प्रेशर ॲट लेफ्ट साईड इज इक्वल टू प्रेशर ॲट राईट साईड. प्रेशर ॲट लेफ्ट साईड काय आहे, तर प्रेशर ए पॉईंटचं प्रेशर पी ए, इथलं प्रेशर काय असेल पी ए, ते इथं मेन्शन केलेलं आहे. ही जी हाईट आहे ह्या हाईटचं जे प्रेशर तयार होणार आहे, हाईटमुळे तयार झालेलं प्रेशर,
तर ह्याच्यासाठी असणार आहे किती, रो जी एच, रो जी एच हा फॉर्म्युला लक्षात ठेवला. ह्या लिक्विडसाठी डेन्सिटी काय आहे, रो 1, म्हणून ह्याला म्हटलंय रो 1. ही हाईट आहे H2, सॉरी H1, त्यामुळे झाला रो 1 GH1, ते इथं मेन्शन केलंय. ह्या लाईनीच्या ह्या साईडला सगळे प्रेशर संपले. आता इक्वल टूच्या ह्या साईडला, राईट साईडला बघूया, तर फक्त एकच लिक्विड आहे, त्याची हाईट आहे H2, त्यामुळे इथलं प्रेशर किती असेल, रो GH. मग इथला रो कोणता आहे, रो 2, त्यामुळे रो 2. हाईटला नाव काय दिले, H2, म्हणून H2. तर इथे या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील आणि PA व्हॅल्यू तुम्हाला काढायचं असेल. आता जर व्हॅक्युम प्रेशर असेल तर त्यावेळेला काय होणार, तर पाईप मध्ये निगेटिव्ह प्रेशर असेल. निगेटिव्ह प्रेशरमुळे काय होईल, राईटली जी काय लिक्विड लेवल आहे ती ह्या साईडला आलेली दिसेल. डेटम लाईनच्या खाली जे लिक्विड आहे ते सगळं रो 2 आहे आणि ते ह्या साईडला पण आहे. म्हणजे H1 काय, सेंटर ऑफ पाईप पासून ते लेफ्ट लिम मध्ये, सेंटर ऑफ पाईप पासून ते खाली जे लिक्विड आहे, जे पाईप मधलं लिक्विड आहे, ते म्हणजे H1. आणि H2 म्हणजे काय, डेटम लाईन पासून ते वरती लेफ्ट लिम मध्ये जे लिक्विड आहे ते म्हणजे H2. या सगळ्या व्हॅल्यूज जे आहेत त्या कशामध्ये आहे, मीटर मध्ये आहेत. तर आपण प्रेशर कसे फाइंड आउट करायचे ते बघूया. तर पुन्हा एकदा डेटम लाईन आणि जे सेंटर लाईन आहे ते इथे ड्रॉ करून घेतो. आपल्याला जो ही करायचा आहे तो प्रेशर ॲट लेफ्ट साइड इज इक्वल टू प्रेशर ॲट राईट साइड. बघा राईट साइडला प्रेशर 0 आहे, काहीच प्रेशर नाही, कोणतंच लिक्विड नाहीये, म्हणजे 0. लेफ्ट साइडला काय, तर ए पॉइंटचं प्रेशर काय असेल, PA. ह्या हाईटसाठी तयार झालेलं बघा इथं PA. ह्या हाईटसाठी तयार झालेलं प्रेशर असेल रो GH. इथलं डेन्सिटी काय आहे, रो 1, आणि हाईट काय H1, त्यामुळं रो 1 GH1. ह्या लिक्विडसाठी हाईट बघा H2, फॉर्म्युला रो 2 GH2 म्हणजे रो GH. इथं डेन्सिटी कोणती आहे, रो 2, म्हणून रो 2. हाईट आहे H2, म्हणून H2. तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, PA इज इक्वल टू रो 1 GH1 प्लस रो 2 GH2 इज इक्वल टू 0. तर तुम्हाला हे चुकलेलं आहे. तर बऱ्याचदा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरनं पण फॉर्म्युला काही पुस्तकामध्ये दिलेला असतो. तो कसा, तर जिथं आपण प्रेशर वापरणार तिथं असणार आहे प्रेशर हेड HA. जिथं रो 1G असेल तिथं असणार आहे S1. रो 2G साठी असेल S2. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी फाइंड आउट करणार, तर बघा S1 इज इक्वल टू रो 1 upon 1000. मग S2 इज इक्वल टू काय मिळेल, रो 2 upon 1000. तर दोन्ही पैकी कोणतेही फॉर्म्युले तुम्ही यूज केले तरी चालतील. आता नेक्स्ट आहे सिंगल कॉलम मॅनोमीटर. तर आता ह्याच्यामध्ये काय डिफरन्स दिसेल, जे लेफ्ट लिंब आहे त्या लेफ्ट लिंबला एक रिझर्वायर अटॅच केलेला आहे. आणि हा जो रिझर्वायरचा जो एरिया आहे, रिझर्वायरचा एरिया कॅपिटल A, तर तो ट्यूबचा जो एरिया आहे स्मॉल A, ह्याच्यापेक्षा 100 पट मोठा असतो. तर हे कशासाठी केलेलं आहे बघा, ड्यू टू दिस रिझर्वायर एनी व्हॅरिएशन इन प्रेशर द चेंज इन लिक्विड लेवल इन रिझर्वायर वायर इज व्हेरी स्मॉल विच इज नेग्लेक्टेड सो प्रेशर विल गिवन इन अदर लिंब. म्हणजे जर समजा थोडं जरी व्हॅरिएशन झालं रिझर्वायर मधलं, तर तर जो काय स्मॉल चेंज आहे तर तो निग्लेक्ट होतोय राईट लेम मध्ये. तर इथं बघा, पहिल्यांदा एक लाईन डेटम लाईन घेतलेली XX, आणि समजा प्रेशर इथं पाईप मधलं वाढलं तर आपल्याला ही XX कुठं येताना दिसेल, ह्या ठिकाणी आलेलं दिसेल. मग हा जे हे झाला तर ह्याला आपण म्हणणार आहे डेल्टा H. हे डेल्टा H जेवढ्यानं खाली जाणार आहे तेवढेच लिक्विड लेवल राईट मध्ये वाढताना दिसते. मग तेवढेच लिक्विड लेवल काय होते, इथं वाढते.
मग डेल्टा एच इंटू कॅपिटल ए, डेल्टा एच इंटू रिझर्वायरचा एरिया कॅपिटल ए इज इक्वल टू ट्यूबचा एरिया, हा जो ट्यूब आहे ट्यूबचा एरिया स्मॉल ए इंटू H2. तरी आपल्याला बघायला मिळतं म्हणजे स्मॉल चेंजेस झालेला आहे तर तो जवळपास निग्लेक्ट होतो, त्यामुळे याला म्हणतात मायक्रो मॅनोमीटर. तर याच्यामध्ये प्रेशर PA हे वाचून घ्या एकदा. आता आपण फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा तर तो बघूया. फॉर्म्युल्यासाठी काय केलेलं आहे तर इथे एक वर्टिकल लाईन ड्रॉ करणार आहे आणि ही जी ती डेटम लाईन आहे, का डेटम लाईन तर याच्या साईडला खालच्या साईडला सेमच लिक्विड आहे, सेमच लिक्विड आहे त्यामुळे ही डेटम लाईन झाली. आता ह्या साईडला जे प्रेशर आहे ते लेफ्ट साईड आणि ह्या साईडला प्रेशर असेल ते राईट साईड आपण कन्सिडर करणार. प्रेशर ऍट पॉइंट ए PA, ह्या हाईटसाठी इथून ते इथपर्यंत जी हाईट आहे तर त्या हाईट पर्यंतची काय प्रेशर असेल ते असणार आहे ρGH. इथं डेन्सिटी काय ρ1 म्हणून ρ1. हाईट जी आहे ती बघा H1. आता नेक्स्ट एवढी जी हाईट आहे एवढ्या हाईटसाठी म्हणजे इथं जी हाईट आहे ह्या हाईटसाठी प्रेशर किती असेल ρGH. हे लिक्विड कोणतं आहे तर बघा ρ1 म्हणून ρ1. हाईट किती डेल्टा एच. आता इक्वल टू राईट साईडला बघूया. राईट साईडला काय तर ह्या पॉइंट पासून ते इथपर्यंत जे हाईट आहे ते H2 म्हणजे काय मिळेल आपल्याला ρ2GH2. ρ2 का घेतला तर हे लिक्विड कोणतं आहे त्याची डेन्सिटी बघा ρ2 आहे आणि हाईट किती H2 म्हणून H2. आता एवढ्या हाईटसाठी प्रेशर किती असेल का तर डेटम लाईन आपली हित आहे त्यामुळे एवढ्या हाईटसाठी काय असेल ρGH. रो कोणता आहे 2 आहे म्हणजे ρ2. हाईट किती आहे डेल्टा एच म्हणजे डेल्टा एच. तर आपल्याला याच्यावरनं प्रेशर ऍट पॉइंट ए फाइंड आउट करू शकताय. आता सिंगल कॉलमचे दोन टाइप्स पडतात, एक म्हणजे व्हर्टिकल आणि इन्क्लाइंड. मगाशी बघितला तो व्हर्टिकल होता, हा जो आहे तो इन्क्लाइंड आहे. इन्क्लाइंड मध्ये काय केलेलं असतं तर राईट लेम जे तर ती इन्क्लाइंड असते, तिरकी असते. किती अँगलनं तर थिटा एवढ्या अँगलनं. तर सगळं सेमच आहे, फक्त काय चेंज केलेलं आहे तर जी H2 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला लेंथ मध्ये कन्सिडर करावे लागते. म्हणजे H2 इज इक्वल टू L साइन थिटा, कोणासमोरची बाजू छेद हे डिस्टन्स. त्यामुळं आपल्याला काय मिळेल H2 इज इक्वल टू L साइन थिटा. तर ही व्हॅल्यू फक्त H2 ची मागाच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकले की आपल्याला सेम आन्सर मिळेल, म्हणजे आन्सर चेंज होईल. कशासाठी इन्क्लाइंड साठी. नेक्स्ट आहे डिफरन्शियल मॅनोमीटर. तर नावातच आहे डिफरन्शियल म्हणजे डिफरन्स असं कन्सिडर करा. समजा दोन वेगवेगळ्या पाईप्स आहेत, दोन वेगवेगळ्या पाईप्स आहेत, ही एक पाईप आहे आणि ही एक पाईप आहे. तर या दोन पाईप्स मधला प्रेशर डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. किंवा अशी एक पाईप आहे आणि ह्या पाईप मधला हितला आणि हितला डिफरन्स बघायचा आपल्याला. तर इथं जर क्रॉस सेक्शन घेतले तर आपल्याला काय दिसेल एक पाईप आणि ही दुसरी पाईप. दोन पाईप्स मधला प्रेशर मधला जो डिफरन्स आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो, तो डिफरन्शियल मॅनोमीटर मिळतो. A device which is used for measuring the difference of pressure at at 2 points on a pipe म्हणजे एकाच पाईपवर or two different pipes म्हणजे दोन वेळा पाईप मधला प्रेशर मधला डिफरन्स. आता प्रेशर ऍट पॉइंट ए PA हे सगळं बघा एकदा. PA म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट ए, PB प्रेशर ऍट पॉइंट बी. ρ1 पाईप ए मध्ये जे डेन्सिटी लिक्विड आहे त्याची डेन्सिटी ρ1. पाईप बी मधल्या डेन्सिटी ती ρ3. मॅनोमीटर मध्ये जे लिक्विड आहे त्याची डेन्सिटी ρ2. सेंटर ऑफ पाईप जे आहे तर इथं बघा ह्या केसमध्ये सेंटर ऑफ पाईप एकाच लाईनीत घेतली म्हणजे ए च्याच लाईनीत बी आहे. तर
सेंटर ऑफ पाईप पासून ते लेफ्ट लिंब, ही कोणती लिंब आहे? लेफ्ट लिंब आहे. तर लेफ्ट लिंब मध्ये डेटम लाईन पर्यंत असलेलं डिस्टन्स आहे H1. डेटम लाईन पासून राईट लिंब मध्ये, ही काय राईट लिंब आहे, राईट लिंब मध्ये डेटम लाईन पासून वरती जे लिक्विड आहे मॅनोमीटर मध्ये, तर ते डिस्टन्स आहे H2. पाईप बी मधलं जे सेंटर डिस्टन्स आहे तिथून खाली राईट लिंब, ही राईट लिंब आहे, तर राईट लिंब पर्यंत डिस्टन्स आहे H3. डेटम लाईन अशा प्रकारे घ्यायची की याच्या साईडला, खालच्या साईडला सेमच लिक्विड आलं पाहिजे. तर आता इथनं पुढे आपण फॉर्म्युला बनवणार आहोत. तर सेंटर लाईन इथं ड्रॉ करा आणि एक डेटम लाईन ड्रॉ करा. आता डेटम लाईनच्या ह्या साईडला असेल प्रेशर, प्रेशर ॲट लेफ्ट साईड, प्रेशर ॲट लेफ्ट साईड, आणि ह्या साईडला असणारे प्रेशर ॲट राईट साईड, प्रेशर ॲट राईट साईड. लेफ्ट साईडला बघा प्रेशर ए, पाईप मधलं प्रेशर पी ए. या हाईटसाठी काय वापरणार? रो जी एच. रो कोणता आहे? रो 1 आहे. एच कोणता आहे? H1 आहे, म्हणजे रो जी H1, रो 1 जी H1. आता ह्या साईडला सगळं प्रेशर संपलं, म्हणून इक्वल टू राईट साईडचं प्रेशर बघूया. राईट साईडला प्रेशर आहे पी बी, पाईप बी मधलं प्रेशर पी बी. या हाईटसाठी रो जी एच, म्हणजे रो कोणता आहे? 3, म्हणून रो 3. एच कोणता आहे? H3, म्हणून H3. रो जी एच, रो 3 जी H3. या हाईटसाठी H2 आणि रो 2 आहे, म्हणून रो 2 जी H2. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. आता याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स येऊ शकतात, की समजा पाईप बी मधलं प्रेशर हे काय आहे, तर जास्त आहे ए पेक्षा. तर जे H2 ह्या साईडला आलेला तो ह्या साईडला येऊ शकतो. तर ह्याच्यावरनच हे तयार करा स्वतः. नेक्स्ट, बऱ्याचदा काय देतात की पाईप ए आणि बी मधले डिस्टन्स देतात सर्टन, बाबा 3 मीटर आहे, 4 मीटर आहे, किंवा कितीतरी सेंटीमीटर आहे, आणि डायग्राम दिली जाते. आणि दुसरं की पाईप ए मधलं प्रेशर बी पेक्षा काही कमी आहे. कमी आहे याचा अर्थ काय? तर ही जी लेवल आहे ती तुम्हाला H3 असे दिसेल, आणि H2 या साईडला आलेला दिसेल. त्याच्यावरनं हा फॉर्म्युला तुम्ही स्वतः बनवायचा आहे. नेक्स्ट आहे इन्व्हर्टेड, इथं नाव द्यायला विसरलेलं आहे. इन्व्हर्टेड डिफरन्शियल मॅनोमीटर, युट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. या चेंज काय केला, तर हे जे आहे हे काय केले? उलट, इन्व्हर्ट म्हणजे उलट केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी कंडिशन घेतली की प्रेशर ए आणि बी याच्यामध्ये एचं प्रेशर काय? कमी. एचं प्रेशर कमी आहे म्हणजे एचं प्रेशर जास्त आहे, त्यामुळे ही लेवल ह्या साईडला येणार H2. तर आता काय करायचंय, तर डेटम लाईन कशी घ्यायची तुम्हाला माहिती आहे. ज्याच्या एका साईडला, वरच्या साईडला सेम लिक्विड असेल, ह्या लिक्विडला रो 2 बोललोय, ह्या लिक्विडला रो 1 बोललोय, ह्या लिक्विडला रो 3 बोललोय. ही हाईट आहे H1, ही हाईट आहे H2, ह्या हाईटला H3 बोललोय. आता लेफ्ट साईडचं प्रेशर, एचं प्रेशर पी ए. आता इथं पी ए मायनस घेतलेला आहे. का घेतलाय? तर हा इन्व्हर्टेड आहे, त्यामुळे जिथं प्लस आहे त्याच्याऐवजी सगळीकडे मायनस साईन टाकायचं. हाच फक्त चेंज आहे इन्व्हर्टेड मध्ये. बघा बाकी हे सगळं सेम. या हाईट साठी काय असेल? हाईट H1 आहे, रो 1 जी H1. ही हाईट काय? रो 2 H2, म्हणजे रो 2 जी H2 इज इक्वल टू बीचं प्रेशर पी बी, आणि हे काय असणार? H3, आणि हे रो 3, म्हणजे रो 3 जी H3. फक्त इथं साइन येते मायनस आहे, इन्व्हर्टेड आहे म्हणून.